पुढच्या बातमीकडे अखेर डहाणूच्या सरावली उपकेंद्रातील डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली। काही दिवसांपूर्वी एनडीटीव्ही मराठीने या संदर्भात बातमी दाखवली होती। हाय रिस्क गरोदर महिलांच्या शिबिरात डॉक्टरच गैरहजर होते। हा प्रकार आशा सेविकांनी समोर आणला होता आणि या बातमीनंतर तातडीने पावलं उचलत प्रशासनाने कारवाई केली आहे। डॉक्टर कुणाल सोनवणेंवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मनोज सातवे आहेत। मनोज, अखेर त्या डॉक्टरांवर काय कारवाई करण्यात आली आहे, का अधिक माहिती या संदर्भात? नक्कीच डहाणूच्या सरावली उपकेंद्रामध्ये हाय रिस्क गरोदर महिलांसाठी हे शिबिर होतं आणि या शिबिरांमध्ये नेहमीच जे भरारी पथकातील डॉक्टर आहेत ते गैरहजर राहत असल्याचा आरोप येथील आशा सेविकांनी केला होता आणि या संदर्भातचं वृत्त आपण प्रसारित केलं होतं। मात्र अनेक वेळा हे डॉक्टर नेहमी गैरहजर असत आणि त्यांची सर्वस्व जबाबदारी ही आशा सेविकांवर ढकलण्यात येत होती। त्यामुळं हे जे वृत्त प्रसारित झालं त्यानंतर पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी तातडीने याची गंभीर दखल घेऊन काल जे डॉक्टर आहेत कुणाल सोनवणे यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई केलेली आहे। एकंदरीत अशा प्रकारच्या ज्या महिलांसाठी किंवा लहान मुलांसाठी जे शिबिर आयोजित केले जातात किंवा त्यांच्या तपासणीमध्ये आरोग्य सेवेमध्ये जी हलगर्जीपणा दाखवली जाते तशा या प्रकारामध्ये एक मोठी कारवाई आहे आणि जेणेकरून अशा प्रकारच्या वैद्यकीय सेवेमध्ये कोणी हलगर्जीपणा करणार नाही अशा प्रकारचा एक मेसेज या कारवाईद्वारे देण्यात आलेला आहे। निश्चितच धन्यवाद मनोज, आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।